तर नमस्कार मित्रांनो, मी राजू कांबळे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी एक सिंपल स्ट्रॅटेजी सांगणार आहे। ही स्ट्रॅटेजीबद्दल मी अगोदरच एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यापैकी आपण थोडक्यात जर जाणून घेऊया आपण। जर तुम्ही नवीन असाल, ते व्हिडिओ बघितलेला नसाल तर तुम्हाला थोडक्यात त्याची माहिती देतो। आणि आता त्याच स्ट्रॅटेजीमध्ये काय मी नवीन अपडेट केलेलं आहे, ज्याच्यामुळं जुने जे सबस्क्रायबर जे स्ट्रॅटेजी बघितलेले होते पण आता त्यामधून काहीतरी अपडेट नवीन जर चेंजेस त्या स्ट्रॅटेजीला आपल्याला नवीन पद्धतीने कशा प्रकारे वापरायचं आहे ते जरी माहिती झाली तर तुम्हाला अजून जरा ट्रेडिंगमध्ये मदत होईल। तर त्यासाठी सर्वात आधी इथं काय करायचं आहे, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती मी निफ्टीचा चार्ट घेतलेला आहे, इंडेक्सचा चार्ट बरं का। आता तुम्ही याला निफ्टी बँक निफ्टी म्हणा किंवा फिर निफ्टी म्हणा, कुठेही तुम्ही याचा वापर करू शकताय। पण त्याच्या अगोदर काय करा, तुम्हाला कुठेही वापर करण्या अगोदर मी सांगतोय म्हणून वापर करू नका, तर मी सांगतोय म्हणून तुम्ही सुरुवातीला बॅक टेस्टिंग करा। आता मी तर थोडंसं बॅक टेस्टिंग दाखवणार आहे, पण काही जणांना काय वाटतं झालेल्या मार्केटमध्ये दाखवणं एकदम सोपं आहे, चालू मार्केटमध्ये ते शक्य नाही आहे, काहीतरी चुकीचं होतं असं तसं म्हणतात। मग त्या लोकांना माझं एक एवढं सांगणं आहे, बॅक टेस्टिंग तर मी दाखवतोय, तुम्ही पण करू शकताय। पण तुम्हाला काय करायचं आहे, जर कन्फर्मेशन जास्तीत जास्त घ्यायची असेल तर चालू मार्केटमध्ये तुम्ही पेपर ट्रेड करू शकताय। पेपर ट्रेड म्हणजे काय, एक अंदाजा असतो, अंदाजा तुम्ही बघू शकताय त्याचं पेपर ट्रेडमध्ये तुम्हाला समजेल की हा स्ट्रॅटेजी किती काम करते काय नाही। जर करत असेल तर करा, नाही तर तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीचा वापर करा, असं कुठल्याही प्रकारचं मी फोर्स करत नाही आहे। कारण की हा व्हिडिओ फक्त मी एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतोय, बाकी कुठल्याही प्रकारचं मी तुम्हाला सल्ला किंवा शिफारस करत नाही आहे ज्याच्यामुळे तुम्ही ट्रेडिंग करून लॉस करून घ्यावा असं माझी थोडी पण इच्छा नाही आहे। ओके, ते तुमच्या मर्जीनं तुम्ही ट्रेडिंग करावं, तुमच्या जबाबदारीवरती। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती तुम्हाला काय करायचं या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय। तर इथं जे ट्रेंड दिसतंय, सर्वात आधी ट्रेंड बघा। इथं आता बरेच जण आता जे ट्रेडिंग करतात त्यांना तर माहीतच असेल आता ट्रेंड म्हणजे काय असतं। तर वरती गेलं तर अप ट्रेंड आणि खाली येत असेल तर डाऊन ट्रेंड। तर इथं जर आपण थोडक्यात बघितलं तर इथं काय झालेलं आहे, तर इथं डाऊन ट्रेंड सुरू झालेला आहे। डाऊन ट्रेंडमध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे, डाऊन ट्रेंडमध्ये काय असतं, तर डाऊन ट्रेंडमध्ये रेड कलरचं कॅन्डल असतात। तर हे इथं रेड कलरचे बरेचसे कॅन्डल्स समोर दिसतात। तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, रेड कलरच्या कॅन्डलमध्ये एखादं ग्रीन कलरचं कॅन्डल हुडकायचं। आता इथं एखादं म्हणलं मी, पण इथं 3 आहेत, 3 मध्ये काय करायचं आपल्याला, 3 बघायचं नाही आहे। रेड कलर जसं लाल कलरचे कॅन्डल्स बनत आहेत त्यामध्ये एकच कलरचं कॅन्डल हा हिरवा कलरचा बनलेला पाहिजे। आणि त्या कॅन्डलचा जर आता नीट समजून घ्या, डाऊन ट्रेंडमध्ये आपण बोलतोय, डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट लाल कलरचे कॅन्डल्स असतात, त्यामध्ये जर एखादं अशा प्रकारे हिरवा कलरचं कॅन्डल बनलोय बरं का, तर अशा प्रकारचं हिरवा कलरचं कॅन्डल बनलंय, तर त्या कॅन्डलचा जर लो ब्रेक होत असेल तर आपल्याला पीई बाय करायचं आहे, पुट बाय करायचं आहे। आणि त्याच कॅन्डलच्या हायवरती आपल्याला एसएल लावायचं आहे। थोडक्यात जर दाखवलं, आता इथे एक ग्रीन कलरचं कॅन्डल आहे, त्याचा लो ब्रेक केला या लाल कलरच्या कॅन्डलनं, इथून आपण काय करणार, सिंपल पुट बाय करणार। त्याच हिरव्या कलरच्या कॅन्डलच्या हायवरती आपण काय लावणार, एसएल लावणार, एसएल लावणार। किंवा लास्ट स्विंग जिथं आहे त्याला म्हणतात एकदम प्रोफेशनल एसएल, जे की लास्ट स्विंगला जे एसएल लावतात ते प्रोफेशनल ट्रेडर लास्ट स्विंगलाच एसएल वापर करतात। एवढंच की थोडंसं मोठं होतंय, पण ज्यांना जमतंय मोठं म्हणजे एसएल घ्यायचं, म्हणजे जे न घाबरता जे मोठे एसएलला पण म्हणजे सामोरे जाऊ शकतात त्या लोकांनी घेऊ शकताय, ते तुमची मर्जी आहे, मी सांगणार नाही आहे बरं का। आता एसएलचं 2 प्रकारे सांगितलं आहे। ज्या कॅन्डलवरती आपण जर खाली ब्रेक केला तर आपण इथं पुट बाय केलं तर त्याच हाय कॅन्डलवरती, त्याच कॅन्डलच्या हायला आपण एसएल ठेवू शकतो, किंवा लास्ट स्विंग जिथं आहे तिथं तुम्ही घेऊ शकताय। आता हे झालं पहिलं, तुम्हाला काय, लाल कॅन्डलमध्ये एखादं हिरवा कलर त्याचं लो ब्रेक केलं तर आपल्याला पुट बाय करायचं आहे, त्याच हायवरती कॅन्डलच्या हायवरती आपल्याला काय करायचं, एसएल ठेवायचं आहे। आता टार्गेटचं म्हणणं काय, आता टार्गेट काय, तुम्ही जेवढं ठेवलं एसएल त्याचं 1:1चं तुम्हाला एक पहिलं तर टार्गेट तुम्हाला काय करा, प्रॅक्टिस करायचं आहे बरं का। मार्केट ज्यावेळेस सुरू असते त्यावेळेस तुम्हाला पेपर ट्रेड करायचं आहे। पेपर ट्रेड म्हणजे काय असतं नेमकं, आता तुम्हाला बघा, इथं मार्केट पडत आहे, सुरू आहे, लाल कॅन्डल्स बनत आहे, त्यामध्ये हे 3 हिरव्या बनले, 3 हिरव्याचा कुठल्याही हिरव्या कलरच्या कॅन्डलचा लो ब्रेक झालेला नाही आहे। मग इथं आपलं ट्रेड बनलं का नाही बनलं, पुन्हा लाल कलरचे कॅन्डल्स बनले, पुन्हा एखादं हिरवं बनलं, मग त्या हिरव्या कलरच्या कॅन्डलचं लो ब्रेक झालं, मग आपण इथं समजून चालूया की इथं आता आपण पुट बाय केलेलं आहे। तर कितीला बाय केलेलं आहे, तर समोर भेटलं बरोबर राऊंड फिगर, जे की एक सायकोलॉजिकल नंबर आहे 26,000चा। तर त्या 26,000ला आपण काय केलं, इथं पुट बाय केलं। तुम्ही तिथं ॲड द मनी ATM बाय करू शकताय,
किंवा इन द मनी ITM पण बाय करू शकता तुम्ही. डायरेक्ट OTMला जाऊ नका. OTMचं कसं म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला डेल्टा मिळणार नाही, म्हणजे कमी डेल्टा मिळणार. तुम्ही जर ITM जरा महाग पडतोय, पण तुम्ही जर ATM घेतलं तर तुम्हाला डेल्टा देखील चांगलं त्यामध्ये प्रॉफिट करून देऊ शकताय. त्यामुळे तुम्ही ATMचं बाईंग करण्याचा प्रयत्न करा शक्यतो. तर आता इथं तुम्ही विचार केला तर हिरवा कलर त्याचं लो ब्रेक केला. आपण काय केलं 26,000चं एक पुट बाय केलं. पुट बाय केल्यानंतर त्या कॅन्डलच्या हायवरती आपण काय केलं एक SL लावलं. मग टार्गेट 1:1चं पहिलं लावलं, किंवा तुम्ही जर प्रयत्न केला 1:2चं, तर त्यानंतर काय होतं आता इथं इथून जर एंट्री मारली 1:1 इथंच झालं. इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचं सिम्पल. आता बघा या ठिकाणी समजून सांगायचं काय, हे हिरवा कलरचं लो ब्रेक झालं, इथं SL लावलं आपण बरोबर. इथं ही एंट्री पॉईंट आहे, इथं वरती SL आहे. आता इथून 1:1 इथं झालं. आता इथलं जे एंट्री आहे, इथं जे SL लावलं ते SL इथं आणून लावायचं, म्हणजे कुठं एंट्री पॉईंटला लावायचं आहे. मग 1:2ला गेलं, इथलं SL काढायचं, इथं लावायचं. म्हणजे 1:1 1:2 जसं होतं ना, तुमचं SL काय करायचं आहे, ट्रेल करायचं आहे. SL ट्रेल करायचं तुम्हाला, ज्याच्यामुळे काय होतं तुम्ही जास्तीत जास्त मोठे पण टार्गेट घेऊ शकताय, किंवा अन्यथा तुम्ही छोट्या मोठ्या स्कॅल्पिंगमधून तुम्ही एक्झिट करू शकता. असं नाही की मोठेच लॉट मोठे ट्रेड घ्यायलाच पाहिजे असं का नाही आहे, ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कुठपर्यंत म्हणजे नॉलेज आहे तुम्हाला ट्रेडिंगचा बरं का. आणि तुम्हाला बरेचसे असे नॉलेजेबल एज्युकेशनल म्हणजे एकदम टेक्निकल गोष्टींचे जर ट्रेडिंगविषयी माहितींचे व्हिडिओ अवेलेबल म्हणजे व्हिडिओज पाहिजे असेल, बघायचे असतील फ्री ऑफ कॉस्टमध्ये, तर आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावा. तिथं बेसिक टू ॲडव्हान्स नावाचं, जे की बेसिकपासून सुरुवात होतं आणि ॲडव्हान्स लेवलपर्यंतच्या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी, सगळे टेक्निकल गोष्टी किंवा फंडामेंटल गोष्टी म्हणा, बरेचशा गोष्टी त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्या गोष्टींचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. तुम्ही एकदा नक्कीच जाऊन व्हिजिट करा प्लेलिस्टमध्ये, आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये. किंवा ॲडव्हान्स टेक्निकल म्हणा, किंवा इंडिकेटर कसा वापरायला पाहिजे, इंडिकेटरचा वापर कसा करायला पाहिजे, SL कसा लावायला पाहिजे, योग्य पद्धतीचा SL कसा लावायला पाहिजे, SL कितीचा घ्यायला पाहिजे, बऱ्याचशा गोष्टींचा असा व्हिडिओज मी त्या ठिकाणी प्रॉपर बनवलेला आहे. तर आता हे झालं आपलं पहिलं एक, म्हणजे काय लाल कॅन्डलमध्ये डाऊन ट्रेंडमध्ये लाल कॅन्डल बनत असते, त्यामध्ये हिरवा बनलं. त्या हिरवा कलरचं जर ब्रेक केलं तर आपण काय करू शकतो, पुट बाय करू शकतो. हिरवा कलरचं जर लोच ब्रेक केलेलं नाही आहे तर आपण पुट बाय करणार नाही आहे बरं का. नीट समजून घ्या, हिरवा कलरचं जर ब्रेक केलेलं नाही आहे तर आपण पुट बाय करायचं नाही. समजलं तुम्हाला. आता इथं बघा बऱ्याचशा ठिकाणी इथं काय झालेलं आहे, हिरवे कलर्स कॅन्डल बनलेले आहेत. पुट बाय कुठं करता येईल का बरं नाही येईल, कारण की इथं कुठल्याही हिरव्या कलरचं लो ब्रेक केलेलं नाही आहे, म्हणून आपण इथं पुट बाय करणार नाही आहे. डाऊन ट्रेंडमध्ये लाल कलरचे कॅन्डल्स असतात, त्यामध्ये एक ग्रीन कलरचा कॅन्डल्स बनतोय. तो ग्रीन कलरच्या कॅन्डलचा जर लो ब्रेक करत असेल एखादा रेड कलरचं कॅन्डल आणि तिथं क्लोज होत असेल प्रॉपर, तर तिथून आपण पुट बाय म्हणजे प्रॉपर एंट्री करणार आहे. असं नाही की फक्त अंदाधुंद करायचं म्हणून एंट्री केलं. वरती SL हे म्हणजे कंपल्सरी लावूनच ठेवायचं आहे. SLचा रिस्क घ्यायला जाऊ नका बरं का. म्हणजे थोडक्यातच तुम्ही बाहेर पडचाल थोड्या लॉसमध्ये, जर मार्केट जर ट्रेंडच चेंज केला असेल तर बरं का. आता इथं आपण एक एक्झाम्पल बघितलं, आपण डाऊन ट्रेंडचं मध्ये आपण म्हणजे पुट कसं बाय करायचं. आता इथं बघा, आता ही अप ट्रेंड आहे. अप ट्रेंडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सगळे ग्रीन कलरचे कॅन्डल, जसं डाऊन ट्रेंडला लाल बनतात तसं अप ट्रेंडला काय बनत असतं, तर इथं ग्रीन कलरचे कॅन्डल्स बनत असतात. तर आता सिम्पल सांगायचं काय, नीट लक्ष दिलं तुम्ही. आता हे डाऊन ट्रेंड सुरू झालेलं आहे, अप ट्रेंड सुरू झालेलं आहे. अप ट्रेंड इथून सुरू झालेलं आहे. ही जे रेंज होतं ह्याला ब्रेक केलेलं आहे मार्केटनं, तर इथून एक मोठं कॅन्डल बनलं आहे. मोठं कॅन्डल बनलं आहे, सगळे काय होतात ग्रीन कलरचे कॅन्डल बनतात. अप साईड म्हणजे ग्रीन कलरचे कॅन्डल बरं का. याचं रेंज ब्रेक केलं, सगळे ग्रीन कॅन्डल दिसतात तुम्हाला, नीट लक्ष द्या. तर त्या ग्रीन कलरच्या कॅन्डलमध्ये एखादं लाल कलरचं अशा प्रकारचं कॅन्डल दिसलं. अपसाईड म्हणलं तर काय होतं, ग्रीन कलरचे हिरवे कलरचे कॅन्डल, त्यामध्ये एखादं लाल कलरचं कॅन्डल, त्या लाल कलरच्या कॅन्डलचं हाय ब्रेक जेव्हा होईल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, कॉल बाय करायचं आहे. आणि त्या लाल कलरच्या कॅन्डलच्या लोवरती आपल्याला काय करायचं, SL ठेवायचं आहे. आणि सांगितलं जसं मी टार्गेट मगाशी सुरुवातीला 1:1, त्यानंतर 2, किंवा तुम्ही SL ट्रेल करून मोठ्यात मोठं टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकताय, किंवा तुम्ही छोटे मोठे स्काल्पिंग पण करू शकताय. असं नाही की प्रॉपर तुम्हाला मोठंच घ्यायला पाहिजे, तुम्ही स्काल्पिंग पण करू शकताय बरं का. एवढं समजलं तुम्हाला. सुरुवातीला आपण काय बघितलेलं आहे की पुट साईड कसं बाय करायचं,
तर एखाद्या रेड कलरच्या लाईनमध्ये एखादं ग्रीन कलरचं जर कॅन्डल आलं त्या ठिकाणी, तर त्यामध्ये त्या ग्रीन कलरच्या कॅन्डलचं लो ब्रेक करत असेल तर आपण काय करणार, पुट बाय करणार. आणि आता इथं प्रत्येक कॅन्डल जे हिरवा आहे, जे की आता अपसाईडचं मुवमेंट आहे, याच्यामध्ये एखादा लाल कलरचं कॅन्डल त्याचं जर हाय ब्रेक करत असेल तर आपल्याला काय करायचं आहे, कॉल बाय करायचं आहे. त्या कॅन्डलच्या लोवरती एसएल ठेवायचं आहे, टार्गेटवरती सांगितलेलं आहे तुम्हाला दोन्ही प्रकारे. आणि आता हे पूर्ण सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. हे तर झालं आपलं बेसिक, जे की मी अशाच प्रकारचं अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे. आता याच्यामध्ये अपडेट म्हणजे काय ते थोडक्यात सांगतो. एवढं सांगायचं का बरं विचार केलो मी, कारण की जे नवीन आहेत त्यांना माहीत नाही या स्ट्रॅटेजीबद्दल, म्हणून मी एवढं सांगितलेलं आहे. तर आता नवीन काय सांगायचं, अजून एक आपल्याला काय करायचं, आता इथं मी एक लाईन वापरतो. आता इथं तुम्ही बघू शकताय, तर आता आपल्यासमोर हे लाईन दिलेलं आहे. ही लाईन कुठला आहे, आता बरेच जण लगेच वरती बघतील की दिसतंय की बरेच जण सर म्हणतील इथं EMIचं लाईन दिसतं. आता बरोबर आहे, ही EMIचं लाईन आहे. पण ह्या EMIच्या लाईनचा वापर कसा करायचा आता या अपडेट व्हर्जन म्हणून या स्ट्रॅटेजीसाठी, तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर काय, जर मार्केट कॅन्डल्स या लाईनच्या वरती असतील तर आपण समजून घ्यायचं की इथं मार्केटमध्ये अप ट्रेंड आहे. आणि अप ट्रेंडमध्ये काय होतं, फक्त कॉल साईडचाच प्लॅन करून बसायचं असतं आपल्याला. तिथं आपण डाऊन ट्रेंडचं करून आपल्याला लॉस करून घ्यायचं नाही आहे. आणि अप साईडचं पण कसं करायचं, जर समजा आता इथं आपण मागच जसं बघितलं, आता इथं समस्या तुम्हाला वरती कॅन्डल क्लोज झालेत, ह्या लाईनच्या वरती क्लोज झालेत. क्लोज झाल्याबरोबर काय झालं, आपल्याला एक समजलं की आता इथं अप ट्रेंड तर आहे, कारण की ह्या लाईनच्या वरती कॅन्डल्स आहे, मार्केट आहे, म्हणून अप ट्रेंड आहे. त्या अप ट्रेंडमध्ये आपल्याला एखादं रेड कलरचं कॅन्डल बघायचं आहे. रेड कलरचं कॅन्डल बनलं, त्याचं जसं हाय ब्रेक करेल, हाय ब्रेक करून वरती क्लोज केलं तर तेव्हा आपल्याला कॉल बाय करायचं आहे. म्हणजे नीट तुम्हाला समजलं असेल. आता इथं आपल्याला दोन कन्फर्मेशन आहेत. एक तर आपण इंडिकेटर न वापरता EMIचा आपण काय बघितलं, अप ट्रेंडमध्ये हिरव्या कलरमध्ये लाल कलरचं कॅन्डल, त्याचं जर हाय ब्रेक केलं लाल कलरचं तर आपण कॉल बाय करू शकतो. दुसरं कन्फर्मेशन म्हणजे काय, हे EMIचं जे इंडिकेटर लाईन आहे त्याच्यावरती जर असेल तर आपल्याला निश्चित कॉलचं म्हणजे विचार करावा लागेल, कारण की दोन साईडनं आपल्याला कन्फर्मेशन मिळत आहे. सेम तशाच प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, आता थोडक्यात जर पुढं नेऊन दाखवलं तुम्हाला सरकावून, तर आता इथं बघा, सेम इथं अशाच प्रकारे आहे. इथं पण काय फरक नाही आहे. आता इथं काय होतं, मार्केट कॅन्डल्स जर या लाईनच्या खाली असतील तर समजून घ्यायचं डाऊन ट्रेंड आहे. इथं आपण काय करणार, फक्त PEचा विचार करणार. PEचा विचार कधी करणार, ज्या वेळेस प्रत्येक रेड कॅन्डलच्या मध्ये एखादा ग्रीन कलर कॅन्डल बनला आणि त्या ग्रीन कलरच्या हिरव्या कलरच्या कॅन्डलचं लो ब्रेक करत असेल तर आपण तिथं पुट बाय करून त्या कॅन्डलच्या हायवरती आपण SL ठेवणार आहे. SL ठेवल्यानंतर ना खालचे टार्गेट्स तुम्हाला जसं सांगितलं त्या प्रकारे तुम्ही त्याचं प्रॅक्टिस करू शकताय, तुम्ही त्याचा अभ्यास करू शकताय. तर ही EMIचं पण तुम्हाला इंडिकेटर वापर करायचा आहे. तर आता EMIचं सेटिंग सांगतो. इंडिकेटरमध्ये जायचं आहे तुम्हाला, इंडिकेटरमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे EMI. EMI इथं बघू शकताय, EMI इथं वरती दिसत असेल तुम्हाला. EMI म्हणजे मूविंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल. हे जे तुम्हाला इंडिकेटर दिसतं, ह्या इंडिकेटरचा तुम्हाला निश्चित वापर करायचा आहे. मी ऑलरेडी इथं लावलेलं आहे. याच्या सेटिंगमध्ये जायचं आहे आपल्याला. सेटिंगमध्ये इनपुटमध्ये यायचं आहे. इनपुटमध्ये इथं दिसतं तुम्हाला 15, बाकीचं क्लोज 0 आणि हे SMA. हे बाकीचं काय चेंज करायचं नाही. तुम्हाला चेंज काय करायचं आहे, फक्त इथं काय जे वेगळं राहतं इथं 15 ठेवायचं आहे. बाकीचं इथं 15 ठेवलं. स्टाईलमध्ये यायचं आहे. स्टाईलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथं ऑरेंज कुठलाही वेगळा कलर असेल, पर्पल कलर वगैरे, तर तिथं तुम्ही ब्लॅक ठेवा किंवा तुमच्या बॅकग्राऊंडला जे सूट करेल. मी इथं माझं बॅकग्राऊंड व्हाईट असल्यामुळं ब्लॅक ठेवलं आहे. तुम्हाला जे कलर आवडेल, जे तुम्हाला स्पष्टपणे दिसेल त्या हिशोबाने तुम्ही ठेवून त्याचं सेटिंग करू शकताय. तर याला ओके करून टाकायचं आहे. बस एवढंच सिम्पल सेटिंग आहे आणि अशा प्रकारचं पूर्ण सेटअप तयार होतं आहे. तर नक्कीच मित्रांनो, अपेक्षा करतो तुम्हाला हा स्ट्रॅटेजी अपडेट झाल्यामुळं तुम्हाला अजून पण थोडंफार मदत झाली असेल. जे जुने आहेत ते बघतील पुन्हा एकदा व्हिडिओ, तर याच्यामध्ये आपण EMIचा वापर करून अजून बेटर रिझल्ट याच्यामध्ये आपण काढू शकतोय. तर निश्चितच तुम्ही ह्याचा वापर करण्या अगोदर तुम्ही एकदा बॅक टेस्टिंग पेपर ट्रेड नक्कीच करावा. व्हिडिओ फक्त मी शैक्षणिक हेतूनेच बनवतोय, बाकी तुमच्या मर्जी तुमच्या जबाबदारीने तुम्ही ट्रेडिंग करूया. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच.